मुंबई महापौर पदावरून भाजप आणि मनसेत चांगलीच जुंपली. अमराठी महापौर करण्याचा डाव, मनसेचा भाजपवर आरोप. तर मनसे मराठी माणसालाच मुंबईचा महापौर बनवणार, संदीप देशपांडेंचं वक्तव्य. पुण्याच्या कोथरूडमध्ये तरुणावर गोळीबार, निलेश घायवळ गँगच्या 4 गुंडांचं कृत्य. प्रकाश धुमाळ या तरुणावर दिवसाढवळ्या गोळीबार. उपेंद्र पावसकरला 20 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पावसकर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळा विटंबनेचा आरोपी. उपेंद्र पावसकरला ठाकरेंचा आला होता राग, म्हणून केली पुतळ्याची विटंबना. मासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचं काही जणांकडून राजकारण होतंय. महाविकास आघाडीला तुटलेली आघाडी म्हणत एकनाथ शिंदेंचा टोला. शरद पवार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला. तर पंचनामे मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्यात. देवाभाऊंनी याकडे लक्ष द्यावं, पवारांचं वक्तव्य. 75 नंतर मीच थांबलो नाही तर मोदींना कसं थांबवू, शरद पवार यांचं कोल्हापुरात वक्तव्य. खासदार राहुल गांधी यांचा नवीन दावा, अनेक ठिकाणी न सांगताच मतदारांची नावं कापली गेली. मुख्य निवडणूक आयुक्त मतचोरीची पाठराखण करतायत, राहुल गांधींचा आरोप. राहुल गांधी हेच वोट चोरांचे बादशाह, भाजपनं हाणला पुराव्यासकट टोला. किरीट सोमय्यांकडून घुसखोरांना चांगलाच दणका. मालेगाव इथं घुसखोरांच्या विरोधात 5 गुन्हे दाखल. पुण्याच्या वाघोलीत बकोरी रोड प्रश्न लागला निकाली. जय महाराष्ट्राच्या बातमीचा दणका, नागरिकांच्या आंदोलनाला यश. गुरुवारपासून मुंबई लोकलवर 4 दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार. कर्जत ते नेरळ खोपोली लोकल सेवा होणार बंद. प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे रेल्वे सेवेमध्ये व्यत्यय. महारेलची मध्य आणि पश्चिम रेल्वेकडे 82 ब्लॉक्सची मागणी. कर्नाटकमध्ये विजयपुरा इथं स्टेट बँकेवर मोठा दरोडा. 3 दरोडेखोरांनी केली 21 कोटींची लूट. 1 कोटींची रक्कम, 20 किलो सोनं सुद्धा लुटलं. नवी मुंबईत महिलांना मारहाण. कौटुंबिक वादातून महिलांना जबर मारहाण. इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे निवर्तले. शिवइतिहास अभ्यासकातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड.